माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्यानं मला विचारलं, माझ्यावर प्रेम करतेस का? मी हसून म्हटलं, होय. मग त्याने विचारलं, तू माझ्या प्रेमाची तीव्रता सहन करू शकशील का? मी विचार न करता हो मध्ये मान हलवली. पण मला माहीत नव्हतं की त्याच्या प्रेमाचा अर्थ काय असेल. त्याने माझ्या शरीराच्या प्रत्येक भागावर आपल्या दातांचे खोल खुणा सोडल्या. मी वेदनेने तडफडले. ओरडायचं ठरवलं, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, आवाज करू नकोस, लोकांना वाटेल आपण प्रेम करत आहोत. सुरुवातीला मी डोके खाली घालून स्वयंपाकघरात उभी होते. माझं हृदय इतक्या जोरात धडकत होतं की फक्त मी आणि माझा देवच जाणत होता. काल रात्री मी जे दुःख सहन केलं ते मी शब्दात सांगू शकत नाही. मोठ्या कठीणीनं मी त्यांच्या मिठीतून सुटून स्वयंपाकघरात आले होते. माझी अवस्था खूपच खराब होती. माझ्या संपूर्ण शरीरावर दाताच्या खोल खुणा होत्या. काल रात्री जेव्हा माझ्याजवळ आला तेव्हा त्याने अचानक माझे हात आपल्या घेतले आणि चेहऱ्याजवळ आणत म्हणाला, माझ्यावर प्रेम करतेस? माझ्या प्रेमाची तीव्रता सहन करू शकशील? मी विचार न करता हो मध्ये मान हलवली होती. मी एक चांगली पत्नी व्हायचं ठरवलं होतं आणि मला माझी भूमिका पार पाडायची होती. पण मला माहीत नव्हतं की ही चांगली पत्नीची भूमिका माझ्यासाठी किती जड ठरेल. फक्त हो म्हणणं आणि तो माझ्यावर तुटून पडला. जनावरासारखं त्याने माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला दातांनी चावलं. मी ओरडायला लागले तेव्हा तो माझ्या कानाजवळ येऊन धीम्या आवाजात म्हणाला, आवाज करू नकोस, लोकांना वाटेल आपण प्रेम करत आहोत. त्याचं हे वाक्य माझ्या समजण्याच्या पलीकडचं होतं. काही ठिकाणाहून तर माझं रक्तही बाहेर आलं होतं आणि ते रक्त त्याने इतक्या आरामात चाटून साफ केलं की मी चकित झाले की हा काय घाणेरडा प्रकार करतोय. पण तो माझा नवरा होता म्हणून मी काहीही बोलले नाही. अजूनही तो मला आपल्या मिठीत घट्ट धरून झोपलेला होता. पण मी आता थकले होते. आधी मी बाथरूममध्ये लपायचं ठरवलं होतं, पण मला माहीत होतं की हा माणूस तिकडेही पोचला तर माझं आयुष्य तिथेच संपेल. म्हणून मी तत्काळ स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिले होते. मला खूप जोरात भूक लागली होती, पण चूल नवीन प्रकारची होती. हे घर नव्हतं तर एक भव्य महाल होता. मला समजत नव्हतं की माझ्या मम्मी पप्पांना इतकं चांगलं आणि श्रीमंत घरचं स्थळ कसं मिळालं. मी गॅस लावायचा खूप प्रयत्न केला, पण काही झालं नाही. माझे हात वारंवार चुकीच्या ठिकाणी जात होते. शेवटी मी ते सगळं बाजूला ठेवलं आणि शांतपणे एका कोपऱ्यात बसले. मी वरच्या देवाकडे प्रार्थना करू लागले की एखादा नोकर तरी. मी अजूनही डायनिंग टेबलवर डोकं टेकवून बसले होते. तेवढ्यात अचानक स्वयंपाकघराच्या दरवाजावर आवाज झाला. मी डोकं वर केलं तर माझा नवरा शर्टशिवाय उभे होते. त्याच्या चेहऱ्यावर गडद हास्य होतं आणि हात छातीवर बांधले होते. त्याचं हसणं पाहून मी भीतीने थरकापू लागले आणि घाबरून आपल्या जागेवर उठले. माझ्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. हे मला पाहत म्हणाले, माझी जान, तू खोलीच्या बाहेर यायचा प्रयत्न का केलास? जेव्हा तुला माहीत आहे ना की तुला इथलं काहीही माहीत नाही. पण तुला माहीत आहे की तुझी ही कृती मला किती वाईट वाटली. हे बोलता बोलता ते माझ्या अगदी जवळ आले. मी खूपच घाबरले होते. माझं मन सांगत होतं की लगेच या घरातून पळून जावं, कारण काल रात्रीची त्याची तीव्रता मी विसरले नव्हते. त्याने माझ्या कमरेला आपल्या हातांनी घट्ट पकड आणि जवळ घेत म्हणाला, मी पकडलं. मी काय विचारतोय उत्तर दे. आता त्याचा चेहरा कडक झाला होता आणि डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता. मी खूप घाबरले होते आणि अडखळत म्हणाले, मला भूक लागली होती म्हणून मी खाली आले, पण माझ्याजवळून ही चूल पेटत नव्हती. हे शब्द मी फार कठीणीनं बोलले होते. माझं बोलणं ऐकून त्याने माझ्या शरीरावर नजर टाकली आणि मग चुलीकडे पाहत म्हणाला, असं का वाटतंय की माझी प्रिय पत्नी खोटं बोलते? मी त्याच्या पाठीकडे हतबल नजरेने पाहत होते. मी कुठे अडकले होते हे मला काही समजत नव्हतं. लग्नाच्या सुमारे 1 आठवडा आधी मम्मी आणि पप्पा खूप आनंदात घरात आले होते. मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. अचानक मम्मीने मला मिठी मारली आणि मला पाहत म्हणाली, माझ्या मुलीने खूप चांगलं नशीब मिळवले. बघ ना, किती छान स्थळ आपसूक मिळालं. हो, त्यांना लग्नाची थोडी घाई आहे, पण आपल्याला काही त्रास नाही. माझा जावई लाखामध्ये एक हिरा आहे. मी त्यांचं बोलणं पूर्णपणे समजू शकले नाही. आम्ही खूप गरीब कुटुंबातून होतो. पप्पा रेल्वे स्टेशनवर काम करत होते आणि मम्मी लोकांच्या घरामध्ये जाऊन धुणं भांडी करत होती. जेव्हा अचानक इतक्या मोठ्या घराचं स्थळ मिळालं तेव्हा ते आनंदाने फुलून गेले आणि लगेचच होकार दिला. फक्त 1 आठवड्यात लग्नाची सारी तयारी झाली आणि मी या घरात आली. पण आता माहीत नाही कशामुळे मला इथे येऊन माझ्या नवऱ्याची खूप भीती वाटत होती. जेव्हा मी त्याला नवऱ्याच्या वेशात पाहिलं होतं तेव्हा माझं हृदय हरवून बसले होते. पण काल रात्री त्याच्यासोबत जे घडलं ते आठवून माझ्या अंगावर शहारे येत होते. त्याने चूल पेटवली आणि आता त्यावर चहा बनवण्यासाठी पाणी ठेवत होता. मी घाबरून म्हणाले, आपण नका करू, मी बनवते. मी अचानक घाबरले होते की कुठे या गोष्टीची शिक्षा हा माणूस मला देणार तर नाही ना. माझं बोलणं ऐकून तो गडद हसला आणि मान नाहीमध्ये हलवत म्हणाला, हो, लवकरच मी माझ्या पत्नीच्या हातचा नाश्ता खाईन. पण आज मी स्वतःच्या हातांनी तुझ्यासाठी नाश्ता बनवतो. रात्रभर माझ्या प्रेमाच्या तीव्रतेला सहन केलं आहेस, काही बक्षीस तर बनतंच. मी मान खाली घातली
मी खूप घाबरलेली होती. एक गोष्ट होती, जरी मी गरीब घरातली होते तरी देवाने मला खूप सुंदर बनवलं होतं. माझ्यासाठी अनेक स्थळं आली होती हो, पण इतक्या श्रीमंत घरातून कधीच नाही. हेच ते कारण होतं की मम्मी पप्पांनी फारसा विचार न करता फक्त एका आठवड्यात माझं लग्न लावून दिलं. थोड्याच वेळात त्याने खूप छान पराठा आणि चहा तयार केला. माझा ऑमलेट खाण्याचाही इरादा होता, पण मी तोंडून काहीच बोलले नाही. पराठा आणि चहा माझ्यासमोर ठेवत तो म्हणाला, आता सांग, पराठा लोणीसह घेणार की तुझ्यासाठी ऑमलेट बनवू? माझी जीभ माझ्या ओठांवर जाऊन थांबली होती. एका क्षणासाठी माझं मन झालं की मी तोंड उघडून सांगावं, पण मी गोंधळले आणि मान नाही मध्ये हलवत म्हणाले, नाही नाही, काही गरज नाही, मी चहासोबतच पराठा खाईन. तो माझ्या केसातून हात फिरवत म्हणाला, नाही सुटाट, बोल, काय हवंय? आता मला थोडं घबराट वाटू लागली, पण मी धाडस करून तोंडून म्हणाले, मला ऑमलेट पाहिजे. मी एवढंच म्हटल्यावर त्याने लगेचच माझ्यासाठी ऑमलेट तयार केलं. मी आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होते, कारण त्याने स्वतःसाठी काहीच बनवलं नव्हतं. मी पटकन म्हणाले, तुम्ही स्वतःसाठी काहीच केलं नाही, हेच खा? पण तो मान नाही मध्ये हलवत म्हणाला, नाही, तू खा. मी आता कपडे बदलतो आणि मग ऑफिसला निघेन. माझ्याकडे फार वेळ नाही, फक्त तुझ्यासोबत थोडा वेळ बसायचं होतं. आणि एक गोष्ट, आता परत अशा प्रकारे खोलीबाहेर पडण्याची चूक करू नकोस. भूक लागली असेल तर खोलीच्या आत इंटरकॉम आहे, तिथून खाली ऑर्डर दे. पण जर तू खोलीबाहेर पाय ठेवायची हिंमत केलीस तर लक्षात ठेव, तुला तुझा नवरा नाही तर या घराचा मालक भेटेल. मला अजिबात आवडत नाही की कोणी माझ्या आदेशाचं उल्लंघन करतं. मी खूपच अस्वस्थ होऊन त्याच्याकडे पाहू लागले की तो माझ्याशी कशा प्रकारे बोलतोय. मी शांतपणे नजर खाली घातली आणि नाश्ता करायला लागले. 2-4 तासातच माझं मन भरून आलं होतं, पण नवऱ्यासमोर मी एक शब्दही बोलू शकत नव्हते, म्हणून गप्पच नाश्ता गिळला. नाश्ता खाल्ल्यानंतर तो आपल्या जागेवरून उभा राहिला आणि माझं मनगट पकडून खोलीकडे निघाला. माझं हृदय पुन्हा एकदा जोरात धडधडायला लागलं, कारण मला भीती वाटत होती की तो पुन्हा माझ्यावर तोच जुलूम करेल. पण सुदैवाने खोलीत गेल्यानंतर त्याने मला सोडून दिलं आणि बाथरूममध्ये गेला. मी सुटकेचा श्वास घेतला. थोड्या वेळानंतर तो बाथरूममधून बाहेर आला तर त्याने टॉवेल लपेटलेलं होतं. मला खूप लाज वाटली. मी लगेच मान खाली घातली. तो हसत म्हणाला, आता काय लाजतेस? आपल्यात रात्रीच सगळे पडदे हटलेत. माझे गाल जळून उठले. तो पुन्हा हसत म्हणाला, तू लाजते आहेस? मला आश्चर्य वाटतं. जरी मी तुला रात्रभर माझ्या प्रेमाच्या सरीमध्ये भिजवलं असलं तरी तुझा हा प्रतिसाद पाहून मला खरंच खूप आश्चर्य वाटतंय. मी काहीच बोलले नाही, फक्त शांतपणे त्यांचं बोलणं ऐकलं. थोड्या वेळानंतर तो कपडे घालून माझ्यासमोर उभा राहिला. 3-पीस सूटमध्ये तो खूप देखणा दिसत होता, पण काहीही त्याच्या या सुंदर चेहऱ्यामागचं खरं रूप ओळखू शकत नव्हतं. अचानक तो माझ्या मानेला झुकला आणि विचार न करता त्याने आपले दात माझ्या मानेत घातले. माझा श्वासच थांबेल असं झालं. मी अचानक तडपडले आणि त्याच्या पाठीवर घाव घातले, जेणेकरून तो मला सोडेल. पण तो असं वागू लागला की जसं काही त्याला काहीच फरक पडत नव्हता. आणि पडणार तरी कसा? मी एक नाजूक मुलगी होते आणि तो एक मजबूत शरीराचा पुरुष होता. त्याच्या शरीरावरून कळत होतं की तो नेहमीच जिमला जातो. आपल्या इच्छेने तो माझ्या मागून दूर झाला. माझ्या मानेला लागलेलं रक्त त्याच्या ओठांवर लागलं होतं. एक स्मितहास्य माझ्याकडे फेकून तो बाहेर निघून गेला. मी लगेच माझं रक्त थांबवलं आणि लवकर बाथरूममध्ये जाऊन ती जागा धुतली. न जाणो हा माणूस माझ्याशी काय करायचा ठरवतोय, मला काही समजत नव्हतं. मी शांतपणे पलंगावर बसून आता रडायला लागले. मला स्वतःवरच राग येत होता की मी माझ्या मम्मी पप्पांना का सांगितलं की एकदा तरी मुलाच्या वागणुकीची चौकशी करा. तो कसा आहे, कुठे उठतो बसतो, श्रीमंत आहे, पण त्याच्याबद्दल चौकशी करायला हवी होती. पण मी बहुधा लोभाच्या हातात सापडले होते. मम्मी पप्पांच्या तोंडून ऐकून मीही स्वप्नात हरवून गेले होते की तो श्रीमंत बंगला असलेला मुलगा आहे. मी आयुष्यात कधीच एवढं आरामदायक आयुष्य पाहिलं नव्हतं. माझीसुद्धा इतर मुलींसारखीच हीच इच्छा होती की ज्या मुलाशी लग्न होईल तो खूप श्रीमंत असावा. पण आता जेव्हा श्रीमंत माणूस मिळाला आणि त्याची क्रूरता मी झेलली, तेव्हाच माझी शुद्ध हरपली होती. मी मनातच म्हणाले की ह्याहून तर माझे पप्पा चांगले. जरी 2 वेळचं अन्न मोठ्या अडचणीतून देत असले तरी मम्मीला इतकी वेदना कधीच देत नाहीत. श्रीमंत माणसासोबत राहणं हे देखील खूप कठीण काम आहे. त्याच्या वेगवेगळ्या इच्छा असतात, ज्या एका पत्नीने पूर्ण कराव्या लागतात. बराच वेळ मी रडत होते. अचानक माझ्याजवळ ठेवलेला टेलिफोन जोरजोरात वाजू लागला. मी अस्वस्थ होऊन टेलिफोनकडे पाहिलं. मला समजत नव्हतं की तो उचलावा की नाही, पण मग मी विचार करून रिसिव्हर उचलला आणि कानाला लावला. तेव्हाच माझ्या नवऱ्याचा जड आवाज माझ्या कानात घुमला, कशाच्या आनंदात अश्रू वाहत आहेस? असं काय मी तुझ्यावर अत्याचार केला की तू अशा प्रकारे रडते आहेस, जणू मी मेलोच आहे? त्याच्या अशा बोलण्याने माझं मन हादरून गेलं. मी विचार न करता चारही बाजूंना नजर फिरवली. शेवटी त्याला कसं कळलं की मी रडते? मी काही बोलणार तेव्हाच तो म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेव मुली, तुझ्यावर 24 तास माझी नजर आहे. आता जर मी तुझ्या डोळ्यातून एकही अश्रू खाली पडताना पाहिलं तर मी तुझा जीव घेईन.
दुपारचे 3 वाजले होते. माझं मन होतं की खोलीबाहेर जावं, पण मला माहीत होतं की हा माणूस माझ्या या चुकीला माफ करणार नाही. मला आता भूकही लागली होती, म्हणून मी माझ्या जागेवरून उठले आणि समोर असलेल्या इंटरकॉमकडे वळले. थरथरत्या हाताने मी इंटरकॉम उचलला आणि कानाला लावला. माझं मन खूप घाबरत होतं. मी काही बोलणार तेव्हाच एका बाईचा आवाज माझ्या कानात आला. "हो मॅडम, तुमची काय ऑर्डर आहे?" मी धडधडत्या हृदयाने फक्त एवढंच म्हटलं, "मला भूक लागली आहे, काहीतरी खाण्यासाठी द्या." काही क्षण तिथे शांतता होती. मग पुन्हा तीच बाई म्हणाली, "मॅडम, सांगा ना, तुम्हाला काय खायचं आहे? आम्ही लगेच आणतो." मी घाबरत म्हणाले, "जे काही आहे ते द्या, मला खूप भूक लागली आहे." हे बोलणं मी इंटरकॉम ठेवून दिला आणि बोलणंही येत नव्हतं. आमच्या घरी अशा प्रकारचे फोन नव्हते. हे घर खूप भव्य आणि सुंदर होतं, पण आता इथे मला खूप भीती वाटत होती. सुमारे 10 मिनिटांनंतर खोलीच्या दरवाजावर टकटक झाली. मी दरवाजा उघडला तर समोर एक नोकराने जेवणाचे ट्रे घेऊन उभी होती. मी रस्ता दिला तर ती आत आली आणि ट्रे ठेवत म्हणाली, "मॅडम, पुढच्या वेळी तुम्ही जेवणाचा मेनू ठरवा. हे मी तुमच्यासाठी सध्या हलकं-फुलकं बनवलं आहे आणि तुम्ही रात्री काय खाणार आहात तेही मला आत्ताच सांगा." मी शांतपणे तिच्याकडे गेले. तेव्हा मी ट्रे उचलला तेव्हा त्यात अनेक प्रकारच्या भाज्या होत्या, सोबत भातही होता आणि पोळी होती. मी देवाचे आभार मानले आणि तिच्याकडे पाहत म्हणाले, "रात्रीसुद्धा हेच खाईन, तुम्ही त्रास घेऊ नका." हे बोलून मी जेवायला लागले. ती मान हलवून खोलीतून निघून गेली. जेवण झाल्यावर अचानक मला झोप यायला लागली. इतकी झोप येत होती की त्याला काही मोजमाप नव्हतं. मी जेवणाचा ट्रे पुढे सरकवला. पाण्याचा ग्लास भरून मी पलंगावर झोपले. झोपेचे एवढे झोके येत होते की मी स्वतः चकित झाले. अजून थोड्या वेळापूर्वी मी पूर्णपणे ठीक होते. पलंगावर झोपताच मी कधी झोपेच्या दुनियेत गेले हे मलाच कळलं नाही. माझी झोप सुमारे 2 तासांनी उघडली, पण मी अचानक घाबरून उठून बसले, कारण मी आता त्या पलंगावर नव्हते, जिथे मी झोपले होते. मी एका अंधाऱ्या खोलीत होते. माझं हृदय जोरजोरानं धडधडायला लागलं. चारही बाजूंना मी वेड्यासारखी नजर फिरवू लागले, पण मला काहीच दिसत नव्हतं. मी जमिनीवर पडले होते. मी सतत माझ्या देवाला आणि माझ्या मम्मी-पप्पांना हाक मारत होते. माझ्यासोबत काय होतंय मला काही समजत नव्हतं. मी लगेच किंचाळले, "अहो, तुम्ही कुठे आहात? मला इथून बाहेर काढा." माझा श्वास घुटमळतोय. मला आधाराचा नेहमीच भीती वाटत होती. आता माझा श्वास थांबेल म्हणून मी खूप घाबरून ओरडत होते. मी माझे केसही ओढायला लागले, कारण खरंच मला श्वास घेताच येत नव्हता. मी माझ्या जागेवरून उभे राहिले आणि खोल खोल श्वास घ्यायला लागले. अजून माझे डोळे मिटले असते इतक्यात सारा बेसमेंट प्रकाशाने भरून गेला. मी जिथे होते ते घराचं तहखानं होतं. मी घाबरून चारही बाजूंना नजर फिरवली. समोर दरवाजाजवळ माझे पती दरवाजाला टेकून उभे होते. मी ताबडतोब त्यांच्या दिशेने धावत गेले आणि विचार न करता त्यांच्या छातीजवळ जाऊन जोरजोराने रडायला लागले, कारण मी अंधाराला खूप घाबरत होते. त्यांनी माझ्याकडे आपली मिठी वाढवली नाही. बराच वेळ मन मोकळे केल्यानंतर जेव्हा मी त्यांच्यापासून बाजूला झाले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर भयानक थंडी होती. मी काही बोलणार त्याआधीच त्यांनी माझे केस आपल्या घट्ट पकडीत घेतले. आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ नेत म्हणाले, "कोणाच्या परवानगीने तू नोकरांवर आपला निर्णय सोपवला? एकदाही तुला विचार आला नाही की मला फोन करून विचारावं दुपारी काय खावं?" त्याच्या कडक आवाजाने माझ्या मणक्यात शिरशिरी उठली. मी काही बोलणार तोपर्यंत तो पुन्हा म्हणाला, "आणि त्यानंतर आता तू माझ्या छातीजवळ येऊन अश्रू वाहतेस. जरी मी सकाळीच तुला सांगितलं होतं की मला तुझ्या डोळ्यात एकही अश्रू नको." मी त्याचं बोलणं ऐकून खूप घाबरले. माझ्या शरीराचा प्रत्येक भाग थरथरत होता. हा काय वेडा माणूस आहे जो अशा गोष्टी बोलतोय? माझ्या डोक्यात अचानक एकच विचार आला. मी काही बोलणार त्याआधी त्याने माझ्या तोंडावर एक जोरात चापट मारली, ज्यामुळे मी डगमगून जमिनीवर पडले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "पुढच्या वेळी जर तुझा निर्णय कोणत्याही नोकरांवर किंवा कोणत्याही अनोळखी माणसांवर सोपवला तर मी तुझा जीव घेईन. तू तुझा निर्णय स्वतःसुद्धा घेणार नाहीस. तू काय परिधान करशील, काय खाशील हे सगळं मीच ठरवेन. आणि तू सगळ्या गोष्टी मलाच विचारशील. जर तू कोणाला तुझ्या आयुष्यात सामील करण्याची हिंमत केली तर मी तुझा जीव घेईन आणि तुझं शरीर कुत्र्या-मांजरांच्या पुढे फेकून देईन. तू अजूनही तुझ्या नवऱ्याच्या रागाशी परिचित नाहीस." याचा कडक आवाज मला विचित्र वेदना देत होता. मी ताबडतोब फोमध्ये मान हलवायला लागले. मला माझं काही खरं वाटत नव्हतं. या कैदेतून पळून जावं असं मला वाटत होतं. अचानक तो माझ्या जवळ बसला आणि पुन्हा आपला चेहरा माझ्या चेहऱ्याजवळ नेत म्हणाला, "जर ही गोष्ट आता तुझ्या डोक्यातून बाहेर निघाली तर लक्षात ठेव सुजाता, तुला माणूस नाही तर राक्षस मिळेल." त्याचं बोलणं ऐकून मी पूर्ण शांत झाले. त्याने माझा हात धरला आणि मला घेऊन बाहेरच्या दिशेने निघाला. जसं मी बाहेर आले मी एक दीर्घ श्वास घेतला. संध्याकाळच्या सावल्या आता पसरू लागल्या होत्या. तो मला घेऊन सरळ खोलीत आला. न जाणो का मला एक विचित्र भीती जाणवायला लागली. मला वाटत होतं की हा माणूस पुन्हा एकदा माझ्यावर तसाच तुटून पडेल जसं काल रात्री झालं होतं आणि पुन्हा एकदा मला वेदना देईल. म्हणतात ना की जेव्हा माणसाचं 6वं इंद्रिय त्याला काहीतरी संकेत देतं तेव्हा त्यामागे काही ना काही कारण असतंच. माझ्यासोबतही तसंच काही झालं.
खोलीत येताच तो माझ्यावर जनावरांसारखा तुटून पडला. माझ्या शरीरावर जागोजागी चावू लागला. मी वेदनेने किंचाळू लागले, पण त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला, ज्यामुळे माझा आवाज आतच कुठेतरी गुदमरून गेला. त्याने मला आपल्या बाहुपाशात उचलून सरळ पलंगावर आणलं आणि मग एका जंगलात प्राण्यासारखं मला फाडायला सुरुवात केली. सांगायला तो माझा नवरा होता, त्याचा सन्मान होता, पण त्याने मला एखाद्या खेळण्यासारखं वापरलं आणि माझा अस्मितेचा चुराडा केला. खूप वेळ माझा वापर केल्यानंतर तो माझ्यापासून बाजूला झाला. आता माझ्यात काही शक्ती उरली नव्हती. मी पूर्णपणे कोसळून एका बाजूला पडले. माझं मन रडत होतं. डोळ्यातून अश्रू वाहून आता कदाचित चुकले होते. फक्त 2 रात्रींमध्ये या माणसाने माझं आयुष्य फार हलकं करून टाकलं होतं. पुढचं आयुष्य कसं जाईल हा विचार करून माझ्या उरात धडधड वाढत होती. ती रात्र माझ्यासाठी अधिकच वेदनादायक होती. पहिल्या रात्री मला कमी वेदना झाल्या होत्या, पण या रात्री त्याने अजिबात दया नात्यात केली नाही. सकाळच्या पहिल्या किरणांनी माझे डोळे उघडले, पण शरीरात इतका त्रास होता की मी 1 इंचसुद्धा हलू शकले नाही. म्हणून निष्प्राण अवस्थेत मी तसेच पडून राहिले. पण मला माहीत नव्हतं की हेही माझ्यासाठी आणखी एक वेदनेची गोष्ट ठरणार आहे. काही क्षणांतर त्याने मला अचानक आपल्या जवळ ओढलं. मी अस्वस्थ होऊन त्याच्याकडे पाहिलं, तर त्याने माझा चेहरा आपल्या घट्ट पंजात पकडलं आणि माझ्या डोळ्यात पाहून म्हणाला, तुला आता काय करायला पाहिजे तर तू पटकन उठावं आणि आपल्या नवऱ्यासाठी कपडे काढावेस, पण तू आहेस की तशीच पडलेली. माझं मन होतं की या माणसाला झटका द्यावा आणि सांगावं की जे नियम तू बनवले आहेस आधी मला त्याच्याबद्दल सांग, त्याच्यानंतर मी तुझ्यासोबत पुढचं आयुष्य सुरू करीन. पण माझ्यात तितकी हिंमत नव्हती की या माणसासमोर एक शब्दही बोलू शकेन. मी घाबरत हो मध्ये मान हलवली आणि उठायचा प्रयत्न केला, पण त्याने माझे दोन्ही हात घट्ट पकडले आणि पुन्हा एकदा माझ्यावर झटकन म्हणाला, मी अजून तुला उठायला सांगितलं का? तो काय करणार होता, काय इच्छित होता, मला काही समजत नव्हतं. तो माणूस एक कोडं होता जे उलगडणं माझ्या आवाक्याबाहेर होतं. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, शांतपणे पडून राहा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आपल्या जागेवरून हलायचं नाही. तो बहुधा मला आपल्या हुकुमावर चालवायचं ठरवत होता, पण मी त्याला सांगू इच्छित होते की मी कुठलीही बाहुली नाही. मी एक माणूस आहे, जिवंत माणूस, ज्याच्या छातीत हृदय आहे आणि त्या हृदयात काही भावना आहेत, ज्या एक स्त्री आपल्या पतीसाठी ठेवते. पण मी काहीच बोलू शकले नाही, कारण नवे पण लग्नाआधी सत्य शोधणं बोल असते. पण कदाचित या माणसाने मला जिवंत सोडलं नसतं. बराच वेळ तो मला आपल्या मिठीत घट्ट धरून झोपून राहिला आणि बहुधा त्याला आता जाणवलं होतं की खरंच बराच वेळ झाला आहे. म्हणून तो आपल्या जागेवरून उभा राहिला आणि माझ्याकडे पाहत म्हणाला, मी अंघोळीसाठी जातो आहे, तू माझे कपडे तयार ठेव. काळ्या रंगाचा ड्रेस काढ. हे म्हणत तो थांबला नाही आणि बाथरूममध्ये निघून गेला. मी ताबडतोब माझ्या जागेवरून उठायला लागले, तर मला माझ्या कमरेत तीव्र वेदना जाणवली, कारण ज्या प्रकारे त्याने मला परत पलंगावर फेकलं होतं त्यामुळे माझ्या कमरेला कदाचित मार लागला होता. मी मोठ्या कष्टाने उभे राहून कपाटापर्यंत पोहोचले आणि पटकन त्याच्यासाठी कपडे काढून ड्रेसिंग रूममध्ये ठेवले, कारण या माणसावर काही भरोसा नव्हता. या चुकीवर सुद्धा तो माझा जीव घेऊ शकत होता. मी आता सोफ्यावर बसले. वेदनांमुळे माझे खूपच हाल होत होतं. वारंवार माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. थोड्या वेळाने तो नेहमीप्रमाणे टॉवेल गुंडाळून बाहेर आला. मी त्याच्याकडे एक नजर टाकली आणि मान खाली घालून म्हणाले, कसं तरी होतंय, माझा जीव जातोय. माझा आवाज अचानक थरथरला. त्याने विचार न करता माझ्याकडे पाहिलं आणि विचारत म्हणाला, काय झालं? मी ताबडतोब म्हणाले, माझ्या कमरेत खूप त्रास होतोय. मला खरंच चालण्यामुळे आणखी त्रास होत आहे. त्याने एक नजर माझ्या शरीरावर टाकली आणि मग सरळ ड्रेसिंग रूममध्ये गेला. कपडे बदलून आला तर त्याच्या हातात आता एक चादर होती. ती चादर माझ्यावर लपेटत त्याने मला अचानक आपल्या मिठीत उचलून घेतलं. मी घाबरत त्याच्याकडे पाहिलं, तर तो माझ्याकडे पाहत म्हणाला, तुझी तब्येत मला ठीक वाटत नाही. मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो आहे. तिथे तुझी मालिश वगैरे होईल, तर तू बरं वाटेल. एका क्षणासाठी मला आश्चर्य वाटलं की हा माणूस, जो मला खोलीबाहेर जायची परवानगी देत नव्हता, स्वतःच्या इच्छेने मला प्रत्येक हुकूम देत होता, तो मला घराबाहेर घेऊन जात होता. मी आश्चर्याने त्याच्या प्रत्येक हालचालीकडे पाहत होते. तो मला सरळ घेऊन पोर्चमध्ये आला आणि आपल्या गाडीच्या पुढच्या सीटवर मला बसवत म्हणाला, डॉक्टरला घरीही बोलवू शकत होतो, पण माझ्याकडे आता जास्त वेळ नाही. मी तुला क्लिनिकमध्ये सोडून सरळ ऑफिसला जाईन. तुझं चेकअप वगैरे करून घे आणि तिथेच बसून राहा. सुमारे 1 तासाने मी परत येऊन मला घेऊन जाईन. मी थोडीशी मान हलवली. थोड्या अंतरावर तो मला घेऊन एका हॉस्पिटलमध्ये पोचला आणि एका नर्सला काही पैसे देत म्हणाला, ह्याला नीट डॉक्टर विनयकडे घेऊन जा. त्या नर्सने माझ्या शरीरावर एक नजर टाकली. माझ्या चेहऱ्यावर त्याच्या क्रौर्याचे ठसं होतं. मी मान खाली घातली होती. ती माझा हात धरून मला डॉक्टर विनायककडे घेऊन गेली. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही ठीक आहात? नात्याची पोती. मी थोडीशी मान हलवली, तर ती माझ्या कमरेवर हात ठेवत म्हणाली, जर अजून आधाराची गरज असेल तर मी व्हीलचेअर मागवते. मी मान नाहीमध्ये हलवली आणि थकलेल्या आवाजात म्हणाले, प्लीज मला डॉक्टर विनायककडे घेऊन चला.
माझी तब्येत खूप खराब आहे. पाठीमध्ये खूप त्रास होतोय. ती मला घेऊन सरळ एका केबिनमध्ये आली आणि दरवाजाजवळ टकटक करून मला आत घेऊन गेली. पण जशी माझी नजर त्या डॉक्टरवर गेली, मी आश्चर्यचकित होऊन समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहायला लागले. कारण तो व्यक्ती अगदी माझ्या नवऱ्यासारखा दिसत होता. मी चकित झाले. मी एक नजर त्या नर्सकडे पाहिली आणि दुसरी नजर त्या डॉक्टरकडे टाकली. तो हसत माझ्याकडे पाहत होता. तो आपल्या जागेवरून उभा राहिला आणि माझ्याकडे आला. माझा हात धरून म्हणाला, "वहिनी, मी तुमचा दीर आहे. तू जा, मी हिला सांभाळतो," असं बोलून खूप काळजीपूर्वक खुर्चीवर बसवून गेला होता. मी अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हते. न जाणो का मला वाटत होतं की हाच माणूस माझा नवरा आहे, फक्त नाटक करतोय. पण एक गोष्ट वेगळी होती. त्याच्या हातावर टॅटू नव्हता, जसा माझ्या नवऱ्याच्या हातावर होता. यामुळेच थोडा दिलासा मिळाला. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "काय झालं? तुमच्या चेहऱ्यावर या खुणा कशाच्या आहेत?" पण अचानक तो बोलता बोलता थांबला, कारण त्याची नजर माझ्या मानेकडे गेली होती. तो नजर चुकवत म्हणाला, "तुम्ही त्याच्याशी लग्न का केलं?" त्याच्या प्रश्नावर मी विचार न करता त्याच्याकडे पाहिलं. म्हणाला तो त्याचा भाऊ होता, तरीसुद्धा तो मला असं का विचारत होता? मी काही बोलणार त्याआधी तो म्हणाला, "तुम्हाला भावाची खरी ओळख माहीत नाही, नात्यांची प्रीती आहे." मी या वेळी काही बोललो नाही. मी शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले. तो काय विचारतोय? तो काही बोलणार? खूप त्रास होतोय हे प्रश्न विचारून तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. प्लीज माझे उपचार करा. माझं बोलणं ऐकून त्याने थोडं डोकं हलवलं आणि अचानक एका महिला डॉक्टरला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलं. त्या महिला डॉक्टरने मला एक नजर पाहिलं आणि मग मला आत घेऊन गेली. मला उलटं झोपून ती हळूहळू माझ्या पाठीवर काहीतरी औषध लावायला लागली. ती अचानक म्हणाली, "माहितीये मी कोण आहे?" मी मान नाहीमध्ये हलवली. तर ती हसत म्हणाली, "तुझ्या नवऱ्याची वहिनी, म्हणजे त्याच्या लहान भावाची बायको आणि तुमची जाऊबाई. आम्ही दोघं पती-पत्नी डॉक्टर आहोत." मी तरीही काहीच बोलले नाही. म्हणजे माझ्या नवऱ्याने मला त्यांच्याच घरच्यांकडे पाठवलं होतं, म्हणून मला काहीही चुकीचं बोलायचं नव्हतं, ज्यामुळे माझं आयुष्य आणखी कठीण होईल. डॉक्टर विनायकी शांतपणे माझ्याकडेच पाहत होते. मी आता थकले होते. जेव्हा ते दोघं माझ्याशी इतकी सहानुभूती दाखवत होते, तर माझं एक बनतो की मी त्यांच्याकडे विचारावं की ते मला काय सांगू पाहत आहेत. मी डॉक्टर विनायककडे पाहत म्हणाले, "तुमच्या भावाला यायला अर्धा तास आहे. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही मला तुमची लहान बहीण किंवा तुमचा रुग्ण समजून खरं खरं सांगाल का?" माझं बोलणं ऐकून डॉक्टर विनायकने आपल्या चष्म्याच्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि मान हलवत म्हणाले, "बोल, काय आहे?" काही क्षण मी शांत राहिले. मला माहीत होतं की जर या माणसाने माझ्या नवऱ्याला या गोष्टीबद्दल सांगितलं तर तो माझा जीव घेईल. मला कुठेच जगू देणार नाही. फक्त माझा निर्णय मी एका नोकरानीवर सोपवला होता. तेव्हा त्याने मला बेसमेंटमध्ये बंद केलं, माझ्या चेहऱ्यावर थप्पड मारली आणि संपूर्ण रात्र मला त्रास दिला. आणि जर त्याला हे समजलं की मी त्याच्या भावाला असे प्रश्न विचारले आहेत, तर तो मला अजिबात सोडणार नाही. पण मी हिंमत हरली नाही. मी त्याच्याकडे पाहत म्हणाले, "तुमचा भाऊ खूप विचित्र वागतो. दात घालून रक्त काढतो आणि ते चाटायला लागतो. विचित्र आणि वेडेवाकडे प्रकार करतो. जर मी त्याच्याविरुद्ध थोडंसंही काही केलं किंवा माझ्या वैयक्तिक गोष्टीसाठी स्वतःहून काही निर्णय घेतला तर तो जनावर बनतो. हे सगळं काय प्रकार आहे? तो असं वागतो का? त्याच्या भूतकाळात काही दुःख आहे का? की काही दुसरं कारण?" माझं बोलणं ऐकून डॉक्टर विनायक शांत झाले. काही वेळ खोलीत शांतता होती. अचानक त्याची बायको बोलली, "जेव्हा तू हे लग्न केलं होतंस तेव्हा तुमच्या घरच्यांनी तुमच्या नवऱ्याबद्दल चौकशी केली होती का? त्याच्या बंगल्यामध्ये जाऊन शोध घेतला होता का की तो कसा माणूस आहे? की मग त्याच्या ऑफिसमध्ये विचारपूस केली होती?" मी मान नाहीमध्ये हलवली. मी त्याच्याकडे पाहत म्हणाली, "हे लग्न" ती माझ्याकडे पाहत म्हणाली, "हे लग्न किती वेळात झालं? म्हणजे तू आणि तो किती दिवसात एकमेकांचे झालात? हे नातं किती दिवस चाललं?" मी लगेच म्हणाले, "फक्त 1 आठवडा. मम्मी आणि पप्पा एक दिवस घरी आले होते आणि त्यांनी सांगितलं की तुझ्यासाठी एका मोठ्या बंगल्यावाल्याचं स्थळ आलं आहे आणि आम्ही होकार दिला आहे." मला माहीत नाही की मम्मी-पप्पांनी त्याच्याबद्दल काही चौकशी केली होती की नाही. मला या बाबतीत काहीच माहिती नाही. मी आणखी काही बोलणार याआधीच विनायकने जे बोललं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी माझ्या जागेवरून विचार न करता उभी राहिले आणि त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "हीच लालसा माणसाला नेहमी बुडवते." म्हणाला, "माझ्या भावाकडे खूप दौलत आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. मला आपल्या मोठ्या बंगल्यात ठेवेल. मला आपल्या व्यवसायातही भागीदार करेल. पण मी त्याच्या सोबत नाही, कारण मला माहीत आहे की तो कधीही आपलं रूप बदलू शकतो. तुझ्या मम्मी-पप्पांनी स्वतः तुला नरकात ढकललं आहे. आता तुला पूर्ण आयुष्य त्याच्यासोबतच घालवावं लागेल आणि हे सगळं त्रास सहन करावे लागतील.
त्याचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी विचार न करता बोलले, पण असं होऊ शकत नाही. कोणताही माणूस असा कसा असू शकतो? हे खोटं आहे. तुम्ही मजाक करताय. मी माझ्या जागेवरूनच विचार न करता उभे राहिले. वेदना तर मी आता विसरूनच गेले होते. डॉक्टर विनायक म्हणाले, तुझा नवरा माणूस नाही तर तो एक नरभक्षक आहे, जो मुलींना आपल्या आयुष्यात सामील करतो आणि मग त्यांचं रक्त काढून काढून त्यांना मारतो. त्याला जे काही आवडतं आणि ज्या रक्ताची चव आवडते ते त्याचं होतं. आज या जगात असे अनेक लोक आहेत जे नरभक्षक आहेत, ज्यांना मानवी मांस आणि मानवी रक्त प्यायला आवडतात आणि त्यांच्यापैकी तेजससुद्धा आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याची ही सवय मला कळलीच होती. ज्या प्रकारे तो माझ्यावर दात घालायचा आणि मग निघालेलं रक्त चाटायला लागायचा, हे काही खोटं नव्हतं. मी डॉक्टर विनायक आणि त्यांची बायको यांच्यासमोर हात जोडून म्हणाले, देवासाठी माझी मदत करा. कदाचित वरच्या देवानेच माझी तुमच्याशी भेट घडवून दिली आहे, जेणेकरून मी या जाळ्यात सुटू शकेन. माझ्या लग्नाला फक्त 2च दिवस झाले आहेत आणि त्याने 2 दिवसातच माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मला त्याच्यासोबत राहायचंही नाही. तेव्हाच माझी जाऊबाई म्हणाली, पण असं शक्य नाही. तो माणूस तुला सोडणार नाही जोपर्यंत तुला तो संपवणार नाही. आम्हा सर्वांना हे माहीत आहे, पण आम्ही काहीच करू शकत नाही, कारण त्याच्याकडे ताकद आहे, पैसा आहे. जर आम्ही त्याच्याविरुद्ध जाण्याचं धाडस केलं तर तो आमच्या दोघांचं डॉक्टरी लायसन्स काढून घेईल, आमचं काम जाईल आणि तो असा आरोप आमच्यावर लावेल की आम्ही जेलमध्ये सुद्धा जाऊ. मी खूप जोरात रडू लागले. मी डॉक्टर विनायककडे पाहत म्हणाले, तुम्ही काहीही करून मला फक्त त्याच्या घरातून बाहेर काढा. मी सगळं सहन करीन. मी काहीही बोलणार नाही. तुमचं नावसुद्धा येणार नाही. फक्त माझी मदत करा. माझं बोलणं ऐकून डॉक्टर विनायक काही क्षण गप्प राहिले आणि मग अचानक म्हणाले, इथून दूर जावं लागेल, एखाद्या दुसऱ्या शहरात, जिथे तो तुला शोधू शकणार नाही. जर तू त्याच शहरात सापडलीस तर तो तुला जिवंत सोडणार नाही. माझं मन खूप घाबरलं. मी खूप लहान वयाचे होते. माझे मम्मी पप्पासुद्धा खूप साधे भोळे होते. मुलीला आनंदी ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता, पण त्यांना माहीत नव्हतं की मुलीला आनंद देण्याच्या प्रयत्नात ते तिचा जीव घेतील. त्यांनी एक उत्तम योजना समजावून दिली. त्याचं म्हणणं होतं, तू सध्या त्याच्यासोबत जा, 1-2 दिवस त्याच्यासोबत राहा आणि मग जसं तो रात्री खोल झोपेल तसं तू घराच्या मागच्या भागातून बाहेर ये आणि गल्लीच्या शेवटच्या भागात ये. माझी गाडी तुला तिथून घेऊन जाईल. मी आश्चर्यचकित होते की हा माणूस माझी मदत करत आहे, पण जेव्हा मी तसं केलं आणि त्याच्या नजरेपासून वाचत मी खाली आले, तेव्हा खरंच त्याची गाडी समोर उभी होती. मी पटकन त्या गाडीत बसले. एक गोष्ट होती, तेजस एकदा झोपला की त्याला उठवणं खूप कठीण होतं. कदाचित तो माझा जीव घेऊन स्वतः शांत होऊन झोपायचा. त्या गाडीत बसून मी कोल्हापूरच्या दिशेने निघाले. मला माहीत होतं की हा माणूस तिथे मला शोधूच शकणार नाही. ते एक खूप सुंदर आणि मोठं शहर होतं, जिथे त्याला सापडणं शक्य नव्हतं. आणि मग तसंच झालं. तिथे जाऊन मी एका गरीब वस्तीत राहायला लागले. आता मी शांततेने राहत आहे. मी फक्त वरच्या देवाकडे प्रार्थना करते की कधीच कोणत्याही मुलीसोबत असं काही होऊ नये. कधीच कोणत्याही मुलीला अशी वेदना सहन करावी लागू नये, कारण कोणतीही मुलगी इतकी वेदना सहन करू शकत नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नंतर नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.